पाहूयात पुढची बातमी। त्र्यंबकेश्वर मंदिर भाविक मारहाण प्रकरणी मारहाणीच्या या सगळ्या प्रकरणाची आता न्यायालयीन चौकशी होणार आहे। नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने याचे आदेश दिलेत। 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। अधिकची माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, आता नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आदेश दिलेले आहेत, या संदर्भात 7 दिवसात अहवाल सादर करा असं त्यांनी म्हटलंय। न्यायालयाने नेमकं काय काय म्हटलं सविस्तर म्हणा। कल्याणी, खरं तर एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण मागच्या आठवड्यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाला तिथल्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केलेली होती। त्यानंतर या सगळ्या संदर्भात प्रशासनाकडून देखील चौकशी करण्यात येत होतं। या सगळ्या प्रकरणानंतर मंदिर प्रशासनावरती, विश्वासांवरती एकूणच तीव्र नाराजी हे वेगवेगळ्या स्तरातून व्यक्त झालेली होती। त्यानंतर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या या सगळ्या मार्फत एक समिती नेमली होती आणि त्या समिती मार्फत या सगळ्या मारहाणीची जी चौकशी आहे ती करण्यात येत होती। आणि अशा पद्धतीची ज्या घटना घडलेल्या आहेत या सगळ्यांना तक्रार करण्याच्या सूचना सुद्धा नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले होते। आता काल नाशिक जिल्हा न्यायालयाने सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे आणि न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश ज्या जिल्हा न्यायालयाने दिलेला आहे या सगळ्या संदर्भात जवळपास 3 ते 4 हे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक समिती ही स्थापन केलेली आहे आणि त्या समितीच्या मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल। फक्त ही मारहाणच नव्हे तर मागच्या काही महिन्यांपासून ज्या ज्या मारहाणीच्या घटना झालेल्या आहेत ते कशामुळे झालेल्या आहेत, नेमकं कारण काय, या सगळ्या संदर्भात चौकशीचे आदेश हे जिल्हा न्यायालयाने दिलेले आहेत आणि या समिती मार्फत आता ही चौकशी करण्यात येईल आणि पुढच्या 5 ते 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे आता नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीमध्ये काय एकूणच समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर आता तरी मंदिर संस्थांना भाविकांशी योग्य पद्धतीने वर्तन करावं अशीच अपेक्षा आपण करूयात। धन्यवाद माहितीसाठी।